आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण घरात आज मास्टर शेफ फॅमिली एडिशन चालू होता. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू दिवसभर विथ अंकितच्या डे 32 मध्ये. सकाळी आज उठलो आणि डायरेक्ट गेलो किचन मध्ये चेक करायला की आज मेन्यू काय आहे. पण आज किचन मध्ये एक ट्विस्ट होता. मॉम एकटी नव्हती, फुल 4 जण मदतीला. मॉमचा फेस बघून आज कळत होतं की आज मॉम खूप खुश आहे. आणि भाई आज जेवायला होती सुरमई. कोणाकोणाला सुरमई आवडते कमेंट करून नक्कीच सांगा. आत्याने फिश करी रेडी केली होती आणि मॉम फिशला मस्त मॅरिनेट करत होती फ्राय करायला. ते बघून एकच वाटलं आज डाईट प्लॅनला हॉलिडे, फुल अटॅक करणार जेवणावरती. तेवढ्यात बाहेर आलो तर माझा भाचा काहीतरी मोबाईल वरती करत होता. त्याला विचारलं काय करतोय, तर भाई हा गेम खेळतोय, ते पण क्रिकेटचा. जेवायचा टाइम झाला म्हणून लगेच आंघोळ करून घेतली, कारण एक रूल आहे घराचा, आंघोळ नाही तर जेवण नाही. आणि हे बघा, जास्त कपडे असले की असे इंडियन जुगाड ऑन. कोणाकोणाच्या घरी असे इंडियन जुगाड करतात. नंतर सगळ्यांसोबत मस्त जेवून घेतलं. मॉम बघतच होती माझ्याकडे, पण घरात आज गेस्ट होते म्हणून मॉम आज शांत होती, नाहीतर आज प्लेट सोबत काहीतरी फ्री मध्ये उडत आलं असतं. आणि भाई एक शॉकिंग सीन बघायला भेटला. आत्या भांडी घासते हे बघण्यासाठी मी मेंटली रेडीच नव्हतो. जेवण एवढं झालं होतं की डायरेक्ट गेलो झोपायला, आणि भाई अशी झोप लागली की विचारू नका. नंतर उठून मस्त मॉमने एक कप चाय बनवून दिली, ती घेऊन डायरेक्ट लागलो आपल्या कामाला. आणि कामाबद्दल काय बोलू काय समजतच नाही. हे आता रोजचं झालंय. मॉम डॅड मस्त बाहेर बसून जेवतायत, मजा करतायत, चिल करतायत, आणि मी इथे अजून कामच करतोय. फायनली सगळी कामं कंप्लीट केली, कॉल संपवले आणि बसलो जेवायला. आणि गेस व्हॉट, इव्हिनिंगला पण फिश. भाई आज तर फुल फिश फेस्टिवल होता. चला गाईज, मी आता मस्त जेवून घेतो, तुम्ही पण जेवून घ्या. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि घरात हेल्प करायची ऍक्टिंग करत राहा. थँक्यू सो मच.